मी शिल्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहोत लेक टाहोला। लास्ट तुम्ही पाहिलेच असतील, आपण कॅलिफोर्नियाची ट्रिप केलेली होते, तेव्हा आपण हे सुद्धा करणार होतो। लेक टाहो आणि योसेमिटी वॉटरफॉल आहे तर तिकडे सुद्धा जाणार होतो, पण ट्रिप मध्ये आपल्याला वेळ पुरला नसल्यामुळे आपण ते कव्हर नाही करू शकलो। त्यामुळे पुन्हा आपण आता इथे आलेलो आहोत। आज आपण इथे लेक टाहो फिरणार आहोत। लेक टाहो आहे तो बॉर्डर वरती आहे कॅलिफोर्निया आणि नेवाडाच्या। तर आता आपण आहे ते रेनो मध्ये थांबलेलो आहोत, जे नेवाडाचा पार्ट आहे, आणि इथून लेक टाहो आहे ते 40-45 मिनिटाच्या अंतरावरती आहे। तर तिथे पण आज आपण जाणार आहोत। तर आता आपण GSR कसिनो अँड रिसॉर्ट मध्ये थांबलेलो आहोत। इथे भरपूर साऱ्या अम्युनिटीज असतात, जसे की स्पा असते, जिम असते, तसं स्विमिंग पूल असतो। तर त्या सगळ्याचे आपल्याला चार्जेस लावतात ते, जरी यूज केले नाही तरी पण। आणि इथे रूम वगैरे खूप छान असतात, सर्व्हिस इथल्या खूप छान असतात। तर इथे कशा रूम आहेत ते तुम्हाला अगोदर दाखवते, आणि मग इथे खालच्या फ्लोअर वरती सगळे कसिनोज वगैरे असतात, मशीन्स असतात, तर ते सुद्धा तुम्हाला मी आता खाली गेल्यानंतर दाखवेल। आपण काल रात्री इथे आलेलो होतो, त्यामुळे आता आम्ही आवरलेलं वगैरे आहे, तर तुम्हाला पटकन मी रूम दाखवते आणि मग आपण ट्रिपला सुरुवात करूया। चला, तर ही कॉर्नरची रूम आपल्याला ही आपण बुक केलेली होती। तर इथे आतमध्ये आल्यानंतर इथे खूप मोठा पॅसेज आहे, आणि इकडे हे कबर्ड आहे, याच्यामध्ये आपलं साहित्य ठेवायला लॉकर वगैरे दिलेला आहे, जॅकेट अडकवायला जागा किंवा बॅग वगैरे ठेवायला इथे स्पेस दिलेला आहे। आणि इकडे पुढे आल्यानंतर इकडे जे आहे ते बाथरूम आहे। तर इकडे हे बाथरूम आहे, आम्ही आता यूज वगैरे केलेला आहे, त्यामुळे थोडंसं मेसी आहे, पण एकदम फ्रेश वाटतंय। या टाइल्स वगैरे एकदम फ्रेश आहेत आणि लाईट्स पण ब्राईट आहेत। हे आहे ते स्टँडिंग शॉवर आहे। आणि इथून मग पुढे आल्यानंतर इकडे त्यांनी डेस्क वगैरे ठेवलेला आहे, जर काम करायचं असेल तुम्हाला। टीव्ही आहे इकडे, आणि इथे पाहू शकता चेअर वगैरे त्यांनी ठेवलेत, सुंदर इथे सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत। आणि इथून बाहेर जरी तुम्ही पाहिला तर इकडे पूर्ण ही विंडो आहे, ग्लासचं सर्व त्यांनी बनवलेलं आहे। इथून हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही बाहेर। इथे त्यांनी कॉफी मशीन वगैरे ठेवलेली आहे, शुगर वगैरे सगळं कॉफीज ठेवलेली असते, वॉटर वगैरे फ्री असते इथे। आणि हे इथे आहे ते छोटा फ्रीज पण ठेवलेला असतो त्यांनी आपल्यासाठी आतमध्ये, इथे असं कपाटमध्ये आहे। आणि खूप छान आहे रूम, मस्त आहे। तर ही अशी रूम आहे इथे, आणि खाली गेल्यानंतर तिथे सर्व कसिनो आहे, तर जाता ते तुम्हाला दाखवेनच। आणि आपण पहिल्यांदा आता बाहेर गेल्यानंतर नाश्ता करूया, आणि त्याच्यानंतर मग ट्रिपला सुरुवात करूया, कारण तिकडे काही भेटेल नाही माहिती, तरी ते आपण खाऊन जाऊयात। कसिनो P6 ओके, खाली तर कसिनोला चाललं पण नाही, तो रत्नेश आलाय ना, मित्र आलाय ना, म्हणजे तेच त्यांच्यासोबत फिरायचं आहे तिथे। आता उतरणार आहोत आणि फ्रेंड आले त्यांच्यासोबत। चला, आलो कसिनो मध्ये। एंट्री कसिनोच असतो, आणि मग वरती असतं राहायला। म्हणजे इथे पैसे उडवा पहिले म्हणतात, आणि म्हणतात सदम्यामध्ये वरती जाऊन राहा। हे भरपूर इथे रिवॉर्ड्स प्रोग्राम असतात ना, इथे कसिनोमध्ये खेळले तर रिवॉर्ड्स प्रोग्राम मिळतात, आणि नंतर मग तुम्ही तेच वापरू शकता हॉटेल स्टेसाठी। किती सुंदर आहे ना ते, चेंज होतो बटरफ्लाय। स्की करने के लिए वाव। फिर ट्यूबिंग भी करेंगे, देखो सब उसको पता है। तर आता नाश्ता वगैरे करून आपण आपल्या पहिल्या लोकेशनला चाललेलो आहोत, म्हणजेच लेक टाहोला। आणि इथे तुम्ही रोडचे व्ह्यू पाहू शकता, जातानाच किती सुंदर असे सगळे व्ह्यूज आहेत। तर आता आपण पोहोचलेलो आहोत जिथे आपण स्की अँड स्नोमोबिल करणार आहे तिकडे। ही जी लिफ्ट आहे ना, ती फक्त स्की करणाऱ्यासाठी आहे, आणि ते सगळे असे सगळे गेअर घेऊन आले त्यांचे स्की करायचे,
आणि आपण असं उठसूट आलोय आणि स्नोमोबिल करायला आलेलो. इथे स्नोमोबिल पण नाही आहे, फक्त स्कीइंग आहे. तर मग आपण जाऊया दुसऱ्या लोकेशनसाठी. हे आत्ता चाललेत लोक. आता त्यातून इकडून लेफ्ट साईडला आहे, तिथून ते वरती जाणार आणि मग ते खाली येतात स्निंग करत. हे देखो ऊपर छोटे छोटे दिसतात ना वरती, ते खाली येतात करत. रियाज क्या कर रहे हो तुम, बताओ. हाँ साठी इथं आलेलो होतो म्हणजे स्नोमोबिल करायला किंवा स्की करायला. तर आज आपण ते इथे करू नाही शकलो कारण स्नोमोबिल तर आज इथे बंद आहे आणि स्कीसाठी पण आपण ऑनलाईन बुक केले नव्हते, जे अगोदर करावे लागते इथे. त्यामुळे आज आपल्याला इथे काही करता येणार नाही. पण हे लोकेशन एवढं मस्त आहे त्यामुळे आम्ही ते छान फोटोज वगैरे काढत किंवा खूप छान टाइम इथे स्पेंड केला. आणि मग हा थोडासा ड्रोनने व्ह्यू घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा सगळा व्ह्यू दिसतो इथे ड्रोनमध्ये आणि खूप ब्युटिफुल लोकेशन होतं ते. शिमला में आ गए. मला इंडियाचा शिमला आवडतो. ये है आमचा शिमला मनाली. अरे लेकिन तू बता. लोकल शिमला मनाली. लोकल शिमला. लेकिन इंडिया में शिमला का मजा भी अच्छा है, अलग रहता है. अलग ना हो सकता. मैगी मिलता है, चाय मिलता है, सब मिलता है. इधर कुछ नहीं मिलता यार, गुस्सा आता है. आपण लेक टावरवरून आलेलो आहोत. आपल्याला सगळे स्नोमोबिल पण करायची होती पण आपण अगोदर ते बुक केलं नसल्यामुळे आपल्याला आज करता नाही आलं आणि 4 वाजता ते सगळं बंद होतं. त्यामुळे आता आपण घरी आलेलो आहोत आणि आता फ्रेश होऊन रात्री मग इथे ज्या ॲम्युनिटीज आहेत या रिसॉर्टच्या तर त्या आपण यूज करूया. म्हणजे पूल वगैरे आहे किंवा बॉलिंग आहे, गोल्फ आहे, तर ते सगळं आपण रात्री येऊया इथे पाहायला. तर आता चला रूमवरती जाऊया. आपण फ्रेश वगैरे होऊन चाललेलो आहोत खाली कसिनोमध्ये आणि म्हणजे तिकडेच ॲम्युनिटीज आहे सगळ्या गोल्फ वगैरे किंवा बॉलिंग, तर तिकडे चाललेलो आहोत आता आपण. तर चला पाहूया तिकडेच. आणि बॉलिंगचा व्हिडिओ पण अगोदर बनवला नव्हता ना आपण गेलेलो. तर ठीक आहे, इथे मग आता तुम्हाला दाखवते इथे कसे, आम्हाला पण नाही माहिती पण इथे तुम्हाला पाहायला भेटेल पुढे. रियाद हाय बोलो. रियाद से हाय. हाय. चलो लेट्स गो. पूल जाना है. पूल बाहेर आता पूल तिकडे नाही आहे. नाही बाहेर आहे ना, आपण चाललोय ते गोल्फ. हां मुझे लगता है बॉलिंग करते. बॉलिंग बाहर है. गोल्फ बाहर है ना, तो गोल्फ करके आते हैं अंदर. बॉलिंग अंदर है. इधर बॉलिंग सेंटर, इधर है बॉलिंग सेंटर. वो देख लोगों को गया है अंदर ऊपर. ओह शिट. इकडे हे सगळे दिसतात लाईनने, तर त्यांना इथे हे बॉल विकत घ्यायचे आणि हे तुम्ही पाहू शकता समोर हे पाण्यामध्ये त्यांनी बनवलेले आहेत. तर तिथे मारायचे, मग ते तिथून घेऊन येतात. काही जणांचे पाण्यामध्ये पण खाली जातात पण ते फ्लोट होत राहतात, त्यामुळे ते सगळे जाळीने घेऊन येतात बॉल्स. आणि मग आपण इथे याच्यामधलं कोणतं तरी आपण घेऊन आपण पण इथे आता खेळणार आहोत. इथे समोर जे दिसते तिथे बॉल वगैरे आता घ्यायचेत विकत. तर अविनाश आणि रत्नेश गेलेत विकत घ्यायला आणि आल्यानंतर मग आपण खेळूया इथे. सनसेट पण होत आलाय आता, खूप छान एकदम वेदर पण आज छान आहे आणि मस्त वाटतात या टायमिंगला इथे. आणि याच्यानंतर मग आपण बॉलिंगला जाऊया. उडालेत बॉल आणि मग इथे हे आपण 2 आपले आहेत इथे आणि मग इथे आपण आता खेळणार आहोत. एक्स्ट्रा आहेत तिथे, चल 2. हां, तर इथे हे आपलं मिनी गोल्फ आहे. तर इथे आपण आता सुरू करूया. रियाद का भी ट्रेनिंग चल रहा है. हाँ रियाद. Oh nice, very nice. Nice. निकाला वीडियो. हाँ. अच्छा इसमें आएगा. इसने मारा क्या अच्छा.
हाँ अच्छा मारा, इधर तक गया। सही है, सीख रहे, खेलो। अरे और भी हाँ तो हो गया गोल्फ खेल के, मजा आया। मजा आया, किधर तक बॉल गया? अच्छा लगा। बॉलिंग करायला जायचं? हाँ का? काम ये दिखाओ ना हमारा होटल। हमारा नहीं है। हमारा नहीं है, हमारा ही आहे यहाँ पे 2 दिन के लिए रूम भी हमारा नहीं है। आपण इथे सेकंड फ्लोअरला आलेलो आहोत आणि इथे हे बॉलिंगचं हे पूर्ण सेक्शन आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया, पाहूया आहे का अवेलेबल। तर इथे हे सगळे खाली आता हे एकच आहे, बाकी सगळे इथे गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे ती। इथे आता शूज वगैरे घ्यावे लागतात आपल्याला बॉलिंगसाठी, तर बघूया आता अवेलेबल आहे का। आता आपण शूज वगैरे घेतलेले आहेत आणि इथे आपल्या 5 जणांची नावं टाकतात। इथे नावं टाकल्यानंतर इथे बोर्डवरती दिसतात इथे नाव आपल्याला खेळेल तसे, आणि मग हे जे आहे इथे आपण खेळणार आहोत समोर। आता विनाशची टर्न आहे इथे। वाव, अरे हो गया क्या? वाव नाइस स्ट्राइक, 100 क्रॉस की अविनाश ने तो। कांग्रेट्स अविनाश। आता तिची टर्न आहे, ती खेळते आणि नेक्स्ट माझी टर्न। कोणाची टर्न? तिची टर्न। चला खेळून दाखवा। गया स्पेअर। आता आपण बॉलिंग करून आलो आणि डिनर वगैरे झाला। आता आजचा दिवस इथे संपलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ इथे संपत आहे। उद्याचं काय प्लॅनिंग आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल, ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे। तर भेटू आता लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आनंदात राहा।